ऋतुराज गायकवाडवर नक्की अन्याय कोण करतंय? ऋतुराज गायकवाड कोणाला आवडत नाही आणि ऋतुराज गायकवाडलाच का डावललं जातंय? मराठी आहे म्हणून डावललं जातंय का नक्की दुसरे कोणते कारण आहेत? आता ही गोष्ट समजण्यापलीकडची आहे. झुंबांबे दौऱ्यामध्ये ऋतुराज गायकवाडचा खूप चांगला परफॉर्मन्स होता. खूप चांगला म्हणण्यापेक्षा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स होता. मेन ऑफ द सिरीज भेटण्याच्या रन त्यानं बनवल्या होत्या आणि असं असताना सुद्धा त्याला 5व्या T20 मधून पण ड्रॉप केलं होतं आणि आता तर श्रीलंका दौऱ्यामध्ये त्याचं सिलेक्शनच झालं नाही. T20 मध्ये नाही ना, वन डे मध्ये नाही. नक्की कशामुळे हे असा अन्याय होत आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. याचे 2-3 कारण असू शकतात. आपण तेच बघणार आहोत. विचार करायला गेलं तर शुभमन गिल पेक्षा ऋतुराज गायकवाड 1000 पटीने भारी आहे. आपण बऱ्याच वेळेस या गोष्टी बोललेलो आहोत. शुभमन गिल बी ओपनिंग करतो, ऋतुराज गायकवाड बी ओपनिंग करतो. मग झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये तर ऋतुराज गायकवाडचाच परफॉर्मन्स चांगला होता. मग तरी सुद्धा तुम्ही त्याला सिलेक्टच का नाही केलं? हा खूप मोठा प्रश्न तयार होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच वेळेस तो स्पेशली महाराष्ट्राचा आहे म्हणूनच डावललं जातं, अशा प्रकारच्या टीका होत असतात. आता त्याच्या परफॉर्मन्स कडे बघता त्याला टीम मध्ये स्थान नाही भेटणार हे तर शक्यच नव्हतं. नक्की का असं केलं हे कोणाला समजत नाही. आणि अनेक दिग्गज क्रिकेटचे जेवढे काय आहेत तेवढेच सुद्धा असंच म्हणणं आहे की ऋतुराज गायकवाडला ड्रॉप नाही करायला पाहिजे होतं. बरेच जण प्रश्न उपस्थित करत आहेत, कारण ऋतुराज गायकवाडकडे फ्युचरचा कॅप्टन म्हणून सुद्धा बघितलं जातं आणि अशातच तुम्ही त्याला चान्सेस देत नाहीत, ते पण चांगला परफॉर्मन्स करून. ही गोष्ट बऱ्याच जणांना कळतच नाही. म्हणजे नक्की काय चालू आहे बीसीसीआयच्या मनात, किंवा सिलेक्टर ऋतुराज गायकवाडला काय इम्पॉर्टन्स देत नाहीत, का त्याच्याकडे बघितलं जात नाही, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. कारण ऋतुराज गायकवाडला नेहमी डावललं जात आहे. आणि जेव्हा आता श्रीलंका दौऱ्यासाठी निवड केली त्यावेळेस तर गौतम गंभीर हेड कोच बनवण्यात आलेला आहे आणि या कारणामुळे सुद्धा त्याला डावललं गेलं याची पण चर्चा चालू आहे. तर सगळ्यात पहिले कारण हेच आहे की गौतम गंभीरमुळेच ऋतुराज गायकवाडला डावललं गेलंय, हा प्रश्न उठत आहे. आणि हे कारण सगळ्यात मोठं समोर येत आहे. याचं कारण म्हणजे आपल्याला पण माहित आहे की गौतम गंभीर 2011चा वर्ल्ड कप जिंकल्यापासून ओरडू सांगतोय की फक्त धोनीच्या एका छक्क्यामुळे वर्ल्ड कप नाही जिंकला, सगळ्या टीममुळे जिंकलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे धोनीचा आणि गौतम गंभीरचा कधीच पटलेला नाही, हे तर आपल्याला माहित आहे. आता तुम्ही म्हणाल की विषय ऋतुराज गायकवाडचा आहे, धोनीकडे कुठे गेलो? तर असा प्रश्न आहे की तुम्हाला पण माहित आहे की ऋतुराज गायकवाड हा चेन्नईचा कॅप्टन आहे आणि धोनीच्या खूप जास्त क्लोज आहे. मागे एकदा त्यानं ही पोस्ट सुद्धा ठेवली होती. म्हणजेच एक प्रकारे ऋतुराज गायकवाड आपण म्हणू शकतो की धोनीचा चेला आहे. आणि याच कारणामुळे गौतम गंभीरने त्याला डावललं आहे, हे कारण आता समोर येत आहे. आणि कुठेतरी हे कारण खरंच वाटत आहे. आता तुम्हीच विचार करा, ऋतुराज गायकवाडचा एवढा चांगला परफॉर्मन्स असताना त्याला का डावललं जाऊ शकतं? मग हे पर्सनल राग किंवा धोनीच्या क्लोज असल्यामुळे त्याला बाहेर केलंय, ही गोष्ट कुठेतरी आता खरी वाटत आहे. आणि दुसऱ्या अँगलनं पण बघू शकतो आपण, आता श्रेयस अय्यरला तर कॉन्ट्रॅक्ट मधून सुद्धा बाहेर काढलं होतं, तरी सुद्धा गौतम गंभीरनं त्याला घेतलंच ना, कारण ते KKR मध्ये सोबतच होते. या कारणामुळे गौतम गंभीरनं कॉन्ट्रॅक्ट लिस्टच्या बाहेर असणाऱ्या श्रेयस अय्यरची सुद्धा एंट्री केली. आणि चांगल्या फॉर्म मध्ये असताना ऋतुराज गायकवाडला का नाही बाहेर करू शकणार? तर हे एकमेव कारण आहे की ज्यामुळे ऋतुराज गायकवाड बाहेर आहे. परंतु हे झालं आता या सिरीजचं. गौतम गंभीर आता तर झालाय ना हेड कोच, याच्या अगोदर पण ऋतुराज गायकवाडला डावललं जात होतं. मग ते काय कारण होते? त्यावेळेस BCCI वर दोष दिला जात होता. तर ओव्हरऑल सिच्युएशन काही का असना, एक गोष्ट मात्र फिक्स राहिल्या, ती म्हणजे ऋतुराज गायकवाडला डावललं जाते. आता येणाऱ्या सिरीज मध्ये बघावं लागेल. आणि जर तेव्हा पण डावललं गेलं कुठेतरी, मग ऋतुराज गायकवाडसाठी स्टँड घेणं खूप जास्त गरजेचं असणार. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये